श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या खूप सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात ज्या भक्ताने स्वामींची मनापासून सेवा केलेली आहे त्या भक्तांचे प्रत्येक दुःख स्वामींनी दूर केलेलं आहे. आणि जेव्हा स्वामी एखादे कार्य करतात तेव्हा त्या भक्तांच्या आयुष्यात सुंदर असे अनुभव निर्माण होत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांचा अनुभव अनुभव त्यांच्या शब्दात आपल्या चॅनलवरती मांडलेला आहे. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर चमत्कार जर ऐकायचे असतील तर आताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याने मी इथून व्हिडिओ सोडला की त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्याजवळ येईल आणि प्रत्येक स्वामींचा अनुभव तुम्हाला ऐकायला भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला जो अनुभव आवडेल तर त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. त्यामुळे स्वामींचे सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांना स्वामींचे अनुभव ऐकायला भेटणे हे सुद्धा एक स्वामी सेवाच आहे. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी देखील आपल्या चॅनलवरती भरपूर वेळा अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या ताई या संभाजीनगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. हा मेला आता किती दिवस होतं म्हणलं आपण फोन नाही केला बाई. ताई अनुभवच नाही आला मला फोन लावायला. होय. हा हा. नाव सांगायचंय का ताई का नको? नाही नाव आता आहे माहिती ना तुम्हाला. हो, नाव माहिती आहे की तर हो तुमचं नाव. हा संभाजीनगर जिल्हा एवढं खरा. बर. मला किती वेळ मला आठवण येते तुमची. ते अनुभव ऐकवा येतो अवधूतचा. होय. आता असं वाटतं रिकामा तरी फोन कसा लावा ताईला, मग असं होऊन जातं मला पण. हा हा. नाही लावायचं, कधी आठवण झाली तर लावायचा आणि जर समजा कामात असेल तर नाही उचलायची, पण नंतर करेन फोन. हो ते मग अनुभवच नाही दिले स्वामीने. आता काय करू मी. हा हा. आता जुने अनुभव आहे माझ्याकडे. जुना सांगते आणि एक आता नवीन एक अनुभव तो सांगते एक. बरं बरं. हा आपला अवधूत छान आहे का? हो हो, आहे ना, छान आहे. आता हो सर्वांचा आशीर्वाद त्याला आहे म्हटल्यानंतर तो चांगलाच असणार ना. हो आवाज येतो ना ते अनुभव मध्ये. हो हो हो. हो कधी कधी आवाज येतो बोलत, म्हणजे किरत असतो कधी. त्याचा खेळायचा आवाज येतो ना त्याच्यामध्ये खेळतो तो. हा येतो येतो. हो तर मला आता 2-4 दिवसापासून म्हणलं जाऊ दे आपण लावूनच घ्या ताईला फोन. मग आता म्हणलं आता वेळ असून ताईला एखाद्या वेळेस. हा हा. हा म्हणजे मागे काय झालं, मी ते साईबाबाचं तुम्हाला अनुभव सांगितलं होता मी एक मागे. हा हा. त्याच्यानंतर अनुभवच नाही आला मला. स्वामी समर्थ साईबाबांनी मला शिर्डीला भेट दिली हो, दोन्ही. दर्शन दिलेलं तुम्हाला. हो मग तेव्हापासून काय झालं, साईबाबाच्या इतकी जवळ गेले स्वामी समर्थांनी साईबाबाची. त्यांनी दोघांनी दर्शन दिलं ना मला. हा हा मग गुरुवार धरले मागे. आता उन्हाळ्याची काही जमून नाही राहिले मला, म्हणजे उपास. हो ना, आता उन्हाळा तहान वगैरे जास्त लागते. हो आणि तब्येत शुगर असल्यामुळे तब्येतीला सहन नाही होत ना. मग असं वाटतं जाऊ दे आपण आपल्या अंतःकरणापासून देवाचं करा. देव काही म्हणतो तुम्ही उपाशी थोडंच राहा असं आपलं सांगतो. बरोबर आहे ना, देव म्हणत उपाशी राहा. तर आता गुरुवारी काय झालं तर मागचा गुरुवार नाही त्याच्या मागच्या गुरुवारी बरं का. तर म्हणलं आज आपण उपवास नाही धरत आता गुरुवार. आणि ते साईबाबाचं पण मी बघते ना, वाचते ना ते. त्याच्यात पण सांगितलं म्हणजे त्या उपवास नाही साईबाबाला काही असं चाललं लागत नाही म्हणजे तुम्ही उपवासच धरा. तुमचं फक्त तुमचा भाव लागतो स्वामी समर्थासारखं. आणि ते दोन्हीचे अवतार एकच आहे साईबाबाचा आणि स्वामी समर्थाचा. हा अनुभव सांगते तुम्हाला काय. बरं. हो मग ते गुरुवारी मी संध्याकाळी तर व्हिडिओ आला माझ्या समोर तसा.
म्हणलं हे बी सत्य आहे. मग आपण आहे ना आता आज उपास नाही धरायचा म्हणलं गुरुवार. मग असं पूजा ते केलं मी. आता साईबाबाचा बी फोटो आहे छोटा, स्वामी समर्थाचा आहे माझ्याकडे, म्हणजे पूर्ण देवाचे फोटो आहे. हा तर मग साईबाबाला म्हटलं, स्वामी समर्थाला म्हणजे दोघांना म्हणते मी, तुम्ही दोघे एकच आहे, एकच अवतारी अशी त्यांच्या संग बोलते दोघांना म्हणलं आज म्हणजे वेगवेगळा असं दाखवलेत प्रत्येकाला. मग असं त्यांना दोघांना पण म्हणलं तुम्ही दोघे एकच आहे म्हणलं. मग आज काही अनुभव द्या, आज मी उपास नाही झाला तुमचा, पण माझं मी अंतःकरणापासून तुम्हाला हात जोडते म्हणलं. दोघांना म्हटलं बरं का, दोन्हीचे फोटो आहे तिथं. हो. आणि मग सकाळी असंच एक बाहेरची व्यक्ती ना मला डब्बा मागितला जेवणाचा. हा म्हणजे आपल्या घरातली नाही, बाहेरची व्यक्ती ना. तर मग मी तो डब्बा दिला. म्हणलं जाऊ दे, आज हाकवत नाही, बाहेरची व्यक्ती आपल्या घरून जेवण चालली ना म्हणलं. तर मग हा बी एक अनुभव असं मनात म्हटलं मी. मला डब्बा असा नाही, रोज कधी नाही का मागितला या अगोदर? नाही, आणि रोज नाही मागितलं, त्या दिवशीच मागितलं मला. अरे असं राहतो अधून मधून, पण त्या दिवशी गुरुवारी मागितलं ना. मग असं मनात आलं माझ्या, म्हणलं जाऊ दे, ते सांगते म्हणलं तुम्ही कोणाला जेव घाला, कोणाला अन्न द्या, असं द्या, असं मनात आलं. आणि मग नंतर मी स्वयंपाक करतच होते. 12ला काही 5-10 मिनिटं कमी होती, 12 वाजेला माझ्या चालू होती पोळी. आणि मग बाहेर मागणार एक व्यक्ती आली. तर ते तुम्हाला साईबाबाचं माहिती ना, वर असं बांधलेलं राहतं डोक्याला. पूर्ण तीच स्टाईल होती सगळी त्या माणसाची. अरे वा. हो, मी पोळ्या करत होते त्या दिवशी गुरुवारी. मी सकाळी म्हटलं मला अनुभव द्या म्हणला साईबाबा स्वामी समर्थ. आणि मग ते आवाज दिला. आणि मग मी माझ्या किचन मधून एक खिडकी ना, तर बाहेर कोणी आलेलं दिसतं मला त्या खिडकीतून. मग मी तिथूनच बघितलं पोळ्या करता करता, म्हणलं आले. तर मग मी आले, म्हणलं काय घेते बाबा? तर म्हणजे काय नका ते मला फक्त पोळी द्या म्हणते मी. माणूस बोलला. मग मी पोळी करतच होते मी. मग गरम गरम पोळी आणि अशी भाजी, आपली आता पतली भाजी करली होती आता. आणि मग मी काय केलं म्हणलं, चटणी तर नाही, मग लोणचं टाकलं पोळीवर. अरे वा. आमच्या सासऱ्यांनी सांगितले कोणाला जर द्यायचं ना तर कोरडी पोळी नाही द्यायची, त्याच्यावर चटणी लोणचं काही पण द्यायचं. तर मग लोणचं दिलं आणि मग पोळी दिली ते बाबाच्या हातात. तर बाबा म्हणे काय आहे याच्यात? म्हणलं लोणचं आहे. म्हणे भाजी नाही का? म्हणलं भाजी पातळ बाबा, पण मग कशात आणू तुम्हाला मी? तर मग हाय म्हणे माझ्याकडे घ्यायला, या म्हणे भाजी घेऊन. अरे वा. गेले, भाजी आणली मग. आणि मग त्यांच्याकडे होतं घ्यायला ना, मग येल धुवायला पाणी आणा. पाणी आणलं, ते वेल धुतलं, त्याच्यात भाजी घेतली. मग मी म्हणलं बाबा अजून काय घ्यायचं तुम्हाला? ते बाकीचे येत्याला मागायला ते काय म्हणते, आम्हाला गहू द्या, दाणे द्या, दक्षिणा द्या. तर म्हणे आता काही नाही लागत मला, बस एवढंच लागत होतं म्हणे, पोळी भाजी. अरे वा. म्हणजे मग तरी ताई मला त्याचं थांबच नाही, काहीच माझ्या डोक्यातच नाहीये कोण असेल म्हणून. म्हणजे ते असं लक्षात नाही आलं. तर मी पाय बाई माणसं ऐकत नाही म्हणले, मागायला ते लोक येतं काही मागतच राहत्या म्हणलं. दिलं बी तर मन नाही भरत त्यांचं. आणि हे म्हणते नाही बस झालं, मला एक पोळी भाजी दिली, मला एवढंच लागत होतं. आणि आपल्या स्वामींना पण पोळी आवडते ना. तर मग दिलं बाई. आणि ते गेले ना, आता मी घरात आली आणि ते मी पोळ्याचं चालूच होत्या माझ्या करायच्या. तिथं उभी राहिलं मला आठवण आली. म्हणलं साईबाबाचं नव्हती आली, म्हणलं ताई बरं का ताई, लक्षात आलं माझ्या. मग साईबाबाचं नव्हती. आणि परत आली बाई मागे फिरून ताई दारात ना, तर कुठे कोणाच्या घरात दिसना, आजूबाजूला कुठं दिसले नाही मला ते. मी जर असं इकडे घर बघितले, इकडे बघितले, आता समोर नीट दिसत आमच्या गल्लीतून. आता ती व्यक्ती काही मला नंतर दिसलीच नाही बाई. मग मी आणलं बाई साईबाबा चालते काय? मग माझ्या लक्षात आलं ते. म्हणलं सकाळी आपण सांगितलं होतं स्वामी समर्थाला साईबाबाला का तुम्ही आज गुरुवारी मी मला अनुभव द्या म्हणलं. मग ते साईबाबा चालते. मग आलं मला 100% ते झालं. साईबाबाच होते म्हणलं हे. म्हणजे ते माणूस म्हणते आम्हाला काहीच नाही लागत, फक्त पोळीच लागत होती, पोळी भाजी. हो ना. आणि जी दुसरी व्यक्ती आहे ताई, त्या म्हणते आम्हाला पोळी नका, हे नका, आम्हाला पैसे द्या, दाणे द्या, अशी मागते ती. आणि मग लक्षात आलं नाही, म्हणलं यांनी फक्त पोळी भाजी घेतली. तर यांना हे साईबाबाच होते. मग आमच्या जाऊबाईला विचारलं. पहिली एक व्यक्ती गेली येऊन, तर तिला गहू घेतली, काही घेईना ती अगोदरची. ती नेहमी येते ती व्यक्ती. आमची जाऊबाई म्हणले एकच आली. नाही म्हणलं दोघं आलतील म्हणलं आज मागायला आपल्या दारामध्ये. नाही म्हणलं एक जण चालतं म्हणते पहिला, तो आपल्या इथे येतो म्हणे तो नेहमीच तो.
हा. तर मी आलं नाही म्हणलं ते एक साईबाबा सारखं होतं म्हणलं माणूस. नाही म्हणतो आमची तर मी आलं म्हणलं बाई ते माणूस. अरे मग तेव्हा कळलं ताई मला. म्हणलं हे ना हे स्वामीच होते बाई. हे तुम्ही काही म्हणा ताई. मग एवढा अनुभव आला बाई ताई मला. तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही या. काही सांगितलं होतं मी त्यांना. दोघांना पण सांगितलं होतं. म्हणलं आज आला अनुभव द्या तुम्ही काही. आणि 9 ते 12च्याच टायमाला झालं ते. 5 मिनिटं का 10 मिनिटं कमी 12ला. अरे वा. आणि 12च्या पुढे त्यांचा भिक्षेत timing आणि मग असतो मी ना? ते पोळी देवस्तर भाजी देवस्तर 12 वाजून गेली मग. हो हो हो. हो मग ते म्हणलं हा अनुभव आहे ना हा दिला म्हणलं बाई मला स्वामी ना. आता साक्षात येऊन स्वामी आपल्याला भेटत आहे. मग याच्या काय पाहिजे आपल्याला अजून. हो ना हो ना. पण ताई जेव्हा ते असे समोर येते ना हा. तेव्हा ते मला कळत नाही बाई. त्यावेळेस लक्ष असं आठवणीत बिरात नाही की हे कोण असेल म्हणून. नंतर ती आठवण मग. तसं कोणाच्याच लक्षात येत नाही की हो ताई. नाही ना. तर मग मला कसं वाटलं म्हणलं त्यावेळेस ते सगळं त्यांचं सगळं शाईबाबाचं होतं म्हणलं. खालून ते धोतर ते हिरवं ते घातलेलं वरून ती पट्टी बांधेल. मग माझ्या लक्षात कसं आलं नाही म्हणलं तेव्हा हे माणूस जर शाईबाबा सारखे दिसतो. आणि गेल्यानंतर बघू राहिले तर ताई कुठं दिसना मला ते माणूस. हा हा. किती वेळ झाला मला असं साक्षात दर्शन घ्या ते पण समजत नाही. तसं कोणालाच समजत नाही ताई. नाही का? कोणालाच नाही समजत. आल्यानंतर कोणाच्याच लक्षात येत नाही की हे स्वामी असतील किंवा हे साईबाबा असतील जे आपण देवाची भक्ती करतो ना ते आले असतील असं कधीच लक्षात येत नाही ताई. आणि त्यांना जेवून घरात गेल्यानंतर आठवण आली म्हणली शाईबाबा तू नव्हती बाई हे. आपले स्वामी शाईबाबा म्हणजे याचे अवतार एकच म्हणलं. हो ना. अरे ते शाईबाबाच्या याच्यात वाचलं ना मी ताई. हा. तर त्याच्यात सांगितलेलं आहे तर स्वामी समर्थ सांगितलेलं आहे म्हणे एका व्यक्तीला एवढ्या लांब येऊस तर तिथं शिर्डीत जायचं ना म्हणे तिथं शाईबाबाकडे. हा हा हा. म्हणजे तिथं बी मीच आहे म्हणे. मग मला तेव्हापासून ते वाचलेलं आहे मी. हा. तेव्हापासून मग मला वाटतं स्वामी साईबाबा हे एकच आहे ते. स्वामींनी सांगितलं होतं तुम्ही इतक्या लांब यायचं नाही म्हणे तिथं शिर्डीत जायचं म्हणे. हा हा हा. ते साईबाबाच्या पोथीमध्ये ते. हम्म. हा तर ह्यो अनुभव आला. मग मला बी इतक्या दिवशी इतका आनंद म्हणलं साईबाबाच्या रूपात बी किती दर्शन दिलं म्हणलं स्वामींनी मला. ते तुम्ही सांगितलं होतं ना आज उपवास करत नाही मला आज काहीतरी प्रचिती द्या. हो म्हणून त्यांनी तुम्हाला प्रचिती दिली. हो असे अनुभव येत. आणि ते कसं आहे मला आता दुसरे अनुभव नाही आले. मग माझं मन इतकं ते होऊन जातं. आता अनुभव काय सांगा ताईला आपण आपल्याला आलंच नाही. आता ताईला अनुभव काय सांगा. एक आता जुना अनुभव सांगते मी. आता बरेच दिवसाचं आहे माझं बरं का. म्हणजे जुने अनुभव माझ्याकडे भरपूर आहे. काही सांगितलेले तुम्हाला काही राहिलेले. हा हा. बरं बरं सांग. एक जुना सांगते आता. बरं. आम्ही ना एकत्र कुटुंब होतं आमचं. हा. अगोदर आम्ही जाऊबाई आमची दीर भाई आम्ही एकत्र होतो. मग आम्ही असं पायी दिंडीत गेलो पंढरपूरला. आता आमच्या घराचा नियम कसा आहे आपल्याला कोणाचं फुकटचं खायचं नाही. आपल्याला फुकट कोणाच लागत नाही. आपल्या कष्टातच आपल्याला पाहिजे. मग आम्ही दिंडीत गेलो. मग आम्ही ते जे महाराजांची दिंडी होती त्यांच्या संस्था राहत्या रस्त्या असं वाटून जातो ना आपण. मग तिथं जेवण राहतं का दिंडीमध्ये. मग आमचा नियम काय केला घरून आमचे मिस्टर ना आमचे भाई ते म्हणजे आपलं जिथं संस्थेचं अन्न आहे का तेवढंच अन्न खायचं म्हणे आपल्याला बाकीचं अन्न नाही खायचं म्हणे. दुसरं आता दिंडीवाले असल्यावर कोणी वाटत उभं राहतं म्हणजे त्यांना असं दिंडीवाल्या लोकांना द्यायसाठी. मग आम्ही गेलो तर आम्हाला भरपूर द्यायचे. आम्ही कुठंच नाही खाल्लं फक्त जिथं संस्थाचं मुक्काम राही का तिथं आम्ही जेवण करायचो. मग एका ठिकाणी गेलो आम्ही ते गाव बी माझ्या लक्षामध्ये तिथलं तिथं ते आरणगाव का काही ते पंढरपूरच्या वाटायला लागतं ते जवळ जवळ. आणि मग तिथं जेवायला पब्लिकच्या वर्षी खूप पब्लिक वाढली ती दिंडीमध्ये. मग ते संस्थाची ती स्वयंपाक राहत्या. मग आम्ही जेवायला बसलो पंक्तीमध्ये ना तर ते वाढणारी ती बाई आली. ती बाई म्हणे लोक नुसते खायसाठी उठत्या आणि चालत आहे म्हणे दिंड्यामध्ये पायी खायला भेटतं म्हणे त्यांना बाहेर बरं का. काय म्हणली ती बाई? ती बाई काय बोलली म्हणे लोक पब्लिक जास्त झाली आणि ते तिथं अन्न काही पडलं. जिथं संस्था होती बाबाची तिथं महाराजांची संस्था ठिकाणी. ती बाई वाढायला आल्यावर ती बाई काय बोलली आम्ही म्हणजे पंक्तीत बसलो म्हणे लोक उठत आहे म्हणे खायसाठी चालत आहे म्हणे दिंड्यामध्ये पायी. नाही ती बाई बोलली अशी आणि ते ऐकलं आमचे मिस्टर त्यांनी आम्ही पण ऐकलं. आम्हाला त्या भुका लागलेल्या होत्या ना आम्हाला. आता दिवसभर पायी जायचं मग संध्याकाळी ते जेवण राहायचं.
हो ना. थकून जायचो मग. मग काय. तर मग आमच्या मिस्टरला ते राग आला बाई. हा हा. म्हणजे आपण काही खायसाठी चाललो का म्हणे, आपण चाललो म्हणे देवासाठी पंढरपूरला हो बाई. ना, हो ना, हो ना. आपण खायसाठी थोडंच निघालो असं त्यांना वाटलं. मग ते काय केले, ते असे पात्रावर बसले ना, ती बाई असं बोलल्यावर उठले मग ते आमचे मिस्टर ते. हा हा. म्हणजे नाही भोजन घेतलं ते यांनी. हं. मग आता आम्ही 2 लेडीज होतो, 3 माणसं होते आम्ही समजा संघ 5 माणसं होतो आम्ही. हा हा. मग ते उठले. आता मला ना आम्हाला काय वाटलं लेडीजला का जाऊ दे म्हणली. तर म्हणली ती बाई काय झालं मग आता आपल्याला भूक लागलेली जेवण घेऊ आपण. हो ना. हा. म्हणली असं आम्हाला वाटलं म्हणली हं. ते असं ते. ती म्हणली ना आपण काही जेवासाठी येईल का म्हणे, हं, हं. आपण आपलं घेऊन खाऊ म्हणे, आपण देवासाठी चाललो, आपण काही खायसाठी थोडं चाललो म्हणे आपण. हो ना. तर मग असं रागाला निघेल बरं का. हं. तसंच आम्हाला पण काय ना आमच्या मनात कसं काय होत होतं बोलल्यानं खाऊन घेतलं असतं आपण. हा, हा. असं मनामध्ये. मग आम्ही ताई गेलो बाई पुढं. मग पुढं ते लागतं का तिकडं पंढरपूर जवळ. हा हा. तर तिथं जेव्हा आमच्या बरोबरची जी पब्लिक होती ना, हा. ती बसली जेवायला. आणि आम्ही 5 माणसं उपाशी निघालो हा. आणि चाललो रस्त्याने. मग तिथं आहे ना तर पुढं असं ते शेतातून याच्या मधून लोक. हा. एक माणूस उभा होता तिथं. हा. तर ते माणूस काय म्हणतो आम्हाला म्हणे कुठे चालले तुम्ही म्हणे, आम्ही चाललो म्हणे दिंडीतले पायी. हा. म्हणे बाकीचे कुठे आहे म्हणे, ते मागे आहे. त्या माणसाला कसं सांगत एवढं बारीक. हा हा हा. म्हणे मी सकाळचा वाट बघू राहिलो म्हणे, आम्हाला ते अंबळनेरचे महाराज आहे बरं का ते. हा हा. तर मला अंबळनेरचे महाराज दिंडीतले मी सकाळचे देवाला सांगू राहिलो म्हणे तुम्हाला त्या दिंडीतले लगेच 4-5 कोटी माणसं माझ्या घरी जेवायला येऊ द्या. अरे बाप रे. तो माणूस म्हणतो तिथला बरं का. हा हा हा. हा. तर मग यांना तर आधीच तो राग गेला होता. हा हा. तर म्हणे नाही म्हणे आम्ही जेवत नाही म्हणे कुठं. नाही म्हणे तुम्हाला त्या माणसानं पाय धरले बाई माणसाचे आमच्या. तुम्हाला आज तर माझ्या घरी जेवाच लागेल म्हणे. मला आहे ना हे माझ्या पांडुरंगाने सांगितलं म्हणे की तुझ्याकडे माणसं येऊ राहिली 4-5. अरे वा. तो माणूस बोलतो असं आम्हाला. मला काही स्वप्नात बी सांगितलं म्हणे तुझ्याकडे त्या दिंडीतली 5 माणसं येऊ राहिली आणि तुम्ही 5च म्हणे. तुम्हाला माझी इथं भोजन घेतल्याची ते नाही होणार म्हणे. तो माणूस काही आम्हाला जाऊन देईना बाई ताई. अरे वा. त्याची त्या माणसाची बायको होती, दोघं होते आणि ब्राह्मण होता ते माणूस. अरे वा बघा. हा जातीला ब्राह्मण होता तेव्हा. आणि म्हणे मी माझ्या स्वप्नात बी येईल म्हणे सकाळी का तुझ्या त्या दिंडीतली 5 माणसं तुझ्याकडे जेवायला येणार आहे. आणि मी सकाळचं वाट बघू राहिलो इथं उभा आहे म्हणे मी वाट बघत. आणि मग ताई ते मग नेलं बाई आम्हाला बळजबरी जेवायला त्या माणसाने बरं का. हा हा. आणि मग ते असं त्यांच्या मळ्यामध्ये सफरी होती. असं इकून भिंता बांधायला सफरी होती असली. 5 ते रात लावेल ते. आणि ते ब्राह्मण ते मध्ये असं इतकं छान होतं मध्ये सारेल त्यांना ती शानाना ते देवघर ते इतकं असं मन प्रसन्न झालं तिथे गेल्यावर. हा हा. अरे वा. पाणी हा ते माणूस बोलला म्हणे बाई वांग्याची झाडं होते वांगे तोडून आणले म्हणे तुमच्या पद्धतीनं तुम्ही भाजी करा म्हणे. अरे वा. तुम्ही जशी भाजी जी खात असेल म्हणे तुमच्या घरी तशी भाजी करा. पीठ भिजवलं बाई आम्ही. ती बाई बी आमच्या संग त्या माणसाची घरची बाई माणूस पण. मग आम्ही स्वयंपाक केला तिघीला. मग जेवण केलं तिथं पोटभर जेवण केलं. ते माणूस त्या पांडुरंगाची मूर्तीजवळ बसला म्हणे धन्य झालं. ते पांडुरंगाला म्हणे आमची लेकत धन्य झालं म्हणे तुम्ही मला स्वप्नात सांगितलं तर तेच घडलं म्हणे. तर तुम्ही दिले म्हणे मला पांडुरंगाला म्हणे 5 माणसं तुम्ही. ते ब्राह्मण पांडुरंग देवाच्या देवघरात जाऊन असं बोलायला लागला. आणि मग आम्ही ना तर जेवण ते केलं मग उठलं. आणि मग आता कोणाचं फुकटचं खायचं नाही असा नियम होता ना आमचा. आम्ही काय केलं ते ब्राह्मण होते ना मग ते 20-20 रुपये घेतले 5 माणसं आम्ही. मग प्रत्येकाने 20-20 रुपये ते ब्राह्मणाच्या पायावर टेकवले दर्शन घेतले आम्ही. आणि निघालो तर ते म्हणे नाही मला दक्षिण नाही. ते म्हणे तुम्हाला जेवण म्हणून आम्ही दक्षिणा म्हणून देतो ब्राह्मणी म्हणून. अरे वा. हा मग ते दक्षिण म्हणून दिलं म्हणजे आपण जेवलो ना मग आपण फुकट बी नको म्हणे ब्राह्मणाला जेवलेलं. दक्षिणा म्हणून ब्राह्मणाला दिला आणि तिथून निघालो ताई. मग तेव्हा समजलं आम्हाला ते. म्हणलं ती बाई जी बोलली ना तिला ते देवानच बोलायला लावलं आमच्यासमोर. मग आम्ही तेव्हा उपाशी उठलो. म्हणजे जे घडतं ते त्या देवाच्याच कृपेने घडत असतं. हा मग ती बाईनं जर ती अन्नदान करू राहिली ती बाई काही पडलं तर ती दुसरं बनू शकते. ती कशाला म्हणाल ती अशी. हो ना हो ना बरोबर आहे ना. म्हणजे ती पण हा मग त्या ब्राह्मणाची भक्ती जास्त होती ना.
हा मग देवाला ते घडून घ्यायचं होतं आमच्या समोर बोलून, आम्ही उपाशी उठून आणि आम्ही तिथं जेवायला गेलो त्या माणसाच्या तिथं. हो ना तुम्हाला. इतका मोठा अनुभव झाला तरी आमचा पंढरपूरच्या वाटे ना. अरे वा, बघा तुम्हाला तिथं अन्न खाऊ दिलं नाही कारण ते तुम्हाला नव्हतं, तुमच्यासाठी नव्हतं. नव्हतं ते. आणि ते त्या भक्तासाठी चालू होतं ते सगळं देवाची. हा 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 किती तो जो ब्राह्मण होता ना भक्त, हा हा त्या भक्ताचं देवाला ते पण त्या भक्ताचं काय राहत होते, त्या भक्ताला दिंडीतले लोक जेव घालायचे होते. हो ना हो ना. पण त्यांना 5 लोक जेवायला घालायची ती, मग 5 लोक कशी जाणार तिथपर्यंत सांगा बरं. हो. म्हणून आणि त्याच्यात आम्ही 5 होतो. तर ते अनुभव ताई मला म्हणजे मी एक तुम्हाला भरपूर सांगितले पण माझ्या लक्षात होतं सांगायला. म्हणलं सांगू आपण आता एक सांगू म्हणलं. तर असा मोठा अनुभव येला होता आम्हाला तो त्या पंढरपूरच्या रस्त्याला. तर म्हणलं हे पांडुरंगा तू हिलीला हे काय असं ते तुलाच माहिती म्हणलं देवा. हो ना हो ना. त्या किती सुंदर अनुभव आहे बघा ना, म्हणजे ते लोक साक्षात तुम्हाला पांडुरंग भेटल्यागत झालं ताई. हो. आणि इतकी खुशी झाली त्यांच्या जीवनाला, त्या माणसाच्या जीवन खायचं नाही कोणाचं, त्या संस्थेतलंच खाऊ फक्त. मग ते संस्थेमध्ये ती बाई अशी बोलली मग ते खाल्लं जेवलं नाही आम्ही. आणि मग कारण मग देवाला माहिती होतं तुम्ही उपाशी नेली तेव्हाच त्या माणसाच्या घरी जेवायला जाणार आहे. हो ना हो ना. आणि बरोबर 5च बघा ना, ना कमी ना जास्त. आणि ते माणूस सांगायला लागला सकाळी स्वप्न पडलं म्हणे, मला सांगितलं म्हणे देवानं का तुझ्या घरी 5 माणसं येणार आहे त्या दिंडीतली जेवायला, तू म्हणजे ते काय करू मी रस्त्यात उभा आहे म्हणे वाट बघत. देवानं मला सकाळी सांगेल म्हणे स्वप्नात. मग किती मोठा भक्त होता ताई तो. बघा ना किती छान. त्याला स्वप्नात येऊन देव सांगत्या, तो देव वाट बघतो त्याला भेटत्या. मग त्याची भक्ती काय लहान होती का. हो ना हो ना. तो किती त्याची भक्ती असेल. मग मला तर आज बी ते माणूस आठवतो, ती बाई आठवती, ते गाव आठवतं मला अजून. ते कडा गाव आहे का त्या तिथलं, ते असं शेतात व्यवस्थित राहतात ते माणूस. हा हा. पण बघा ना पांडुरंगाने स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं. हो. आणि त्यांना सांगितलेला शब्द खरा करायसाठी तुमच्या बरोबर लीला केली. आमच्या बरोबर केली. म्हणजे ते बाई वाढत वाढत समोर आली आणि तिनं असं म्हटलं तर लोक ना म्हणे जेवासाठीच्या ते म्हणे दिंडीमध्ये पायी चालते म्हणे आणि खायसाठी उठत सुटत ते पळायचे म्हणे. हे शब्द लागला फक्त आम्हाला. हो ना हो ना. हो. मग ते तिला ना ती पांडुरंगालाच केली ती एवढी लीला. काय देवाला माहिती की काय लीला करायची काय नाही. आणि जेवण हे कशासाठी करतात, अन्नदानासाठीच प्रत्येक जण स्वयंपाक बनवत असतो ना, पण हिथं कसं उलट झालं बघा ना. हे उलट झालं ना. तर मग जो भक्त होता ना ते तिथं त्याच्यासाठी देवाला करायला लागलं नाही. हो त्याच्यासाठी ही लीला केली त्यांनी. हो. आणि तुमची पण काहीतरी भक्ती होती म्हणून तुम्हाला हा अनुभव मिळाला ताई. हो अनुभव मिळाला आम्हाला सगळ्यांना कळाला तो. सगळे म्हणे काय माणसासाठी देवाला आपल्याला केवढी प्रचिती घडवली म्हणे. हो ना हो ना. आपल्याला राग आला म्हणे, आपण तिथून जेवायला बसलं उठलो म्हणे आणि ते माणूस वाट बघून राहिला म्हणे आपली. मग आता हे काही थोडं नाही म्हणे, देवालाच केलं म्हणे, त्या माणसासाठी केलं म्हणे. हो ना हो. त्यांनीच घडवून आणलं. हो. आणि कसं आहे देवाचे रूप एकच आहे सगळे, फक्त देवाने वेगवेगळे रूप घेतले. देव तर एकच आहे पूर्ण देव. हो. प्रत्येक वेगवेगळं म्हणजे प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे घेतलं त्यांनी रूप. हो. हा अनुभव होता माझ्या लई दिवस मनात होता. पहिले जुने भरपूर सांगितलेले मी, असे भरपूर आहे म्हणून असे असा एक सांगितलं जातो मग. हो ना. खूपच सुंदरच अनुभव असतात ताई तुमचे. तसे तर प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव खूप छान असतात पण हो. आणि ते एक आहे ताई ते तुमच्या चॅनलवर आहे ना, तुम्ही एक सांगते तुमच्या चॅनलवर आता जे सांगते वेळेस ते भक्तच राहते सांगायला आणि त्यांच्या मनातले सुख दुःख ते तुमच्या जवळ मोकळं करतात ते. हो. सांगते वेळेस. तर तुमचं कसं आहे, तुम्ही कोणी असो तुम्ही व्यवस्थित ऐकून आणि तुम्ही असे सांगता बा या ताईचा अनुभव किती छान आहे. प्रत्येक ताईचं तुम्ही किती ते करता समजून घेऊन ऐकून त्या अनुभवाला. हे तुमच्या चॅनलचं हे जास्त आवडतं मला. स्वामींचीच लीला आहे ताई ती. स्वामींनी एवढे सुंदर अनुभव दिलेत म्हटल्यानंतर कौतुक करायला आपल्याला तेवढं भाग्य पाहिजे ना ताई. हो. ते असं नाही ना प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही असं गुणगान गाते ना. अहो ते प्रत्येक स्वामींच्या जवळचे लोक आहेत ताई. हो. आणि तेच येते आपल्या चॅनलवर. हो ना. स्वामी आपले म्हटल्यानंतर स्वामींच्या जवळची सर्वच लोक आपली ताई.
आणि आता मला काय झालं की आता ते त्याच मार्गात लागेल ना आपण स्वामीच्याच ना. हा मग ते फोनवर ते पॉडकास्ट ते असे स्वामीचे सांगते बरं का ते पण. हा 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 तर ते पण ऐकायला आवडतं मला. ते पण ऐकते मी. हे अनुभव ऐकते म्हणजे प्रत्येक अनुभव ऐकते मी त्याच्यावरले. हा 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 आणि हे तुमचा अनुभव आवडते मग मी सगळे अनुभव बघते मी. पण तुमच्या चॅनलवरचा अनुभव आहे ना तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीशी असं त्या सांगत्या तुम्ही ऐकत्या असं मग ते करते ना तर हे जास्त तुमच्या चॅनलचं आवडतं मला. हा 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 सांगते की म्हणते ताईने किती छान अनुभव सांगितला. या ताईने किती छान अनुभव सांगितला. हा हा तर हे तुमच्या चॅनलला हे तुम्ही म्हणजे तुम्हाला बी स्वामींनीच दिली एवढी ते. हा हा स्वामींची लीला आहे हो आपल्या त्या. हो. स्वामींची साथ भेटणं हेच खरोखर भाग्याचं काम आहे आणि स्वामींनी मला एवढं छान कार्य दिलंय त्याच्याबद्दल किती म्हणजे हे करावं, प्रत्येकाचे आभार मानावेत तेच समजत नाही ताई आणि स्वामींचे किती आभार मानावेत हेच समजत नाही. हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो असं आता स्वामींनी मला नवीन अनुभव दिला पाहिजे मग मी परत सांगेन लवकरच. हो ना हो ना, स्वामींची इच्छा झाली की पटकन तुम्हाला अनुभव हो देतील. ना मी तुम्हाला तुमचे शब्द ऐकण्यासाठी तळमळ तळमळ करते आणि मला स्वामीचे अनुभव मिळाले. मात्र ते गुरुवारी आला तो अनुभव फक्त. हा हा नाही ताई, तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही फोन करत जा ताई. हा मग असं आपण अनुभव बी नसलं तर असं बोलत जाऊ मग. हा पण बरं. असं आता कसं वाटतं तुमच्या मागे बाळ आहे अनुभव राहत्या. हो. कामं राहत्या भरपूर आता लेडीज म्हणल्यावर कामं राहतात घरची. हो ना हो ना. आणि आता बाळामुळे काम वाढलं असेल ना. तर हो, प्रत्येक आता वाढतच ना काम, घरातील आपल्याला सर्वच करावं लागतं ना. हो ना मग कसं आता ते लहान बाळाची काळजी घेणं बी ते राहते ना. हो ना, शेतकरी लोक म्हणलं की आपल्याला काम करावंच हो. लागतं ना घरात. सर्वच आणि काम अजून करणं. तुम्ही शेतात नसून काम करत ना आता. नाही नाही, आता लहान बाळ आहे ना तोपर्यंत. हा जाऊ दे बाळाला आणि तोपर्यंत नका करू बाई. नाही आता लहान आहे ना तोपर्यंत नाही जायचं, नंतर जायचं. हो हा नाही मग नंतर आपला व्यवसाय आहे तो. हो ना हो ना. हो आता मी पण शेतकरीच आहे ना. आता माझं पूर्ण फॅमिली सगळे सर्व्हिस आले पण मी स्वतः लहान बालपणापासून मी शेतकरीच आहे ना. हो ना हो ना. चालेल चालेल ताई. आणि हो. खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो. चालेल, मी शेअर करते ताई. हा. हो हो आणि मला स्वामी लवकर अनुभव दिला का मग परत सांगेन तुम्हाला. हो हो चालेल चालेल. चला, हो. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई.